तपस्या ना स्वर्गाची मोक्षाची, ही तपस्या ना लोभाची लाभाची, ही तपस्या नाही पुढल्या जन्माची, ही तपस्या नाही कुठल्या स्वार्थाची, ही तपस्या तरीही केवळ भाग्याची, ही तपस्या तशी श्रमांची कष्टांची, ही तपस्या एकल कोंड्या वाटेची, ही तपस्या नवस्वप्नाच्या रचनेची, ही तपस्या सुप्त मनाच्या हाकेची, ही तपस्या तुमची माझी सर्वांची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची. भारत कृषी प्रधान संस्कृती असलेलं एक महान राष्ट्र. हजारो वर्षांपासून जिथे मानवासहित जेवढ्या म्हणून गोष्टी अस्तित्वात आहेत त्यांना देव म्हणून मान्यता दिली जाते. या भारतीय ऋषीमुनींना ही पक्की जाणीव होती की आपण जगतो आहोत ते केवळ या निसर्गामुळे, प्रकृतीमुळे. या प्रकृतीतला एकन एक घटक आपल्याला जगायला मदत करतो. मग ते झाड असेल, डोंगर, दऱ्या, नद्या असतील किंवा पशुपक्षी असतील. यातील प्रत्येक घटक आपापल्या परीने मानवी आयुष्य सुखी करण्याच्या प्रयत्नात असतो, ते सुद्धा कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेविना. म्हणूनच आपण यांचं कृतज्ञ राहिलं पाहिजे. या प्राचीन तत्वज्ञानावर आजही विश्वास ठेवून वागणारा शेतकरी वर्ग आहे, परंतु हाताच्या बोटावर मोजण्या इतकाच. भारतीय शासन व्यवस्थेत घाईघाईने घेतल्यामुळे चुकलेल्या निर्णयांमध्ये अगदी मुळावर कुठाराघात करणारा निर्णय होता कृषी व्यवस्थेच्या नीतीचा. भारतीय अर्थव्यवस्थेचे मूळ असलेल्या कृषी व्यवस्थेच्या बाबतीत जवळचा फायदा पाहत रासायनिक खतांचे प्रयोग झाले आणि ट्रॅक्टर तसेच इतर यंत्रांचे स्तोम माजवले गेले. परिणामी समोर आली जमिनीचा कस आणि मूळ पद्धत दुरावल्याने क्षीण झालेली कृषी व्यवस्था. यात भरीतभर म्हणून या भारतीय कृषी व्यवस्थेचा आधार असणाऱ्या गोवंशाचा संहार वाढला. आर्थिक कमकुवतपणामुळे आणि अज्ञानामुळे शेतकरी हे गोधन कसाया हाती विकून माती मोल करू लागले आणि अधिक कष्टात पडू लागले. हा संहार थांबवला नाही तर शेतकऱ्यांवरचं आणि पर्यायाने एकूण समाजावरचंच हे संकटाचं सावट थांबणार नाही, उलट अधिकच भीषण होईल, हे काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या दिशेनं प्रयत्न करायला सुरुवात केली. अकोल्यात डोंगरजी महाराजांच्या भागवत कथा करणारी एक चमू होते. एके दिवशी संध्याकाळी महाराज प्रसन्न असताना त्यांना एक स्वार्थपूर्ण प्रश्न आम्ही काही मित्रांनी विचारला, जीवन सार्थक होण्याकरता काय करावं. साधारणपणे आम्हाला असं वाटलं होतं की काही भजन कीर्तन, जप फळा वगैरे काही दान पुण्य सांगतील, पण त्याने खूप विचार करून एक उत्तर दिलं की कसायाकडून जाणाऱ्या गायी तुम्ही वाचवलं तर जीवन तुमचं सार्थक होऊन जाईल. केवळ धार्मिक भावनेतून गोरक्षण करणं हे या कामाचं स्वरूप होतं. कसायांना विकलेल्या गायी कायदेशीररित्या सोडवणं आणि त्यांचं संगोपन करणं असं काम त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी सुरू केलं. पण त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला की या सोडवलेल्या गायी न्यायच्या कुठं? कोणी स्वतःच्या घरी तर गायी नेऊ शकणार नाही. मग हा प्रश्न सोडवला आदर्श संस्कार मंडळानं. सध्याची प्रकल्पाची जागा देऊ केली आणि आदर्श गोसेवा प्रकल्प सुरू झाला. पण केवळ गोरक्षण करणं आणि गायी पाळणं यातून पुढे काय, असा प्रश्न उभा राहिला. यावेळी यावर संशोधन करणारे नेडप काका, राजस्थानचे रेवाशंकरजी शर्मा आणि मुंबईचे माहेश्वरी असे गोशास्त्रज्ञ पुढे आले आणि त्यांनी गोमूत्र आणि शेण यांच्या औषधी गुणांसंबंधी मार्गदर्शन केले. गाईला आपण कामधेनू म्हणून संबोधतो.
त्यामागे मोठं विज्ञान आहे. तो गाईचं दूध असेल, तूप असेल, लोणी असेल, ताक असेल, त्याचं महत्त्व तर सर्वांना माहीत आहेच. पण आयुर्वेदामध्ये चरकांनी, त्यानंतर सुश्रुतांनी, वाग्भटांनी गायीच्या सर्व ज्या प्रक्रिया होतात त्याचं महत्त्व आपल्याला आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. ज्या गोष्टीला पंचगव्य म्हणतात ते गायीपासून मिळणारे 5 घटक म्हणजे दूध, दही, तूप, शेण म्हणजेच गोमय आणि गोमूत्र. आयुर्वेदातील बहुतांशी औषधात ह्याचा वापर मूलक म्हणजेच बेस म्हणून केला जातो. याच पंचगव्याच्या आधाराने गायीच्या वैज्ञानिक आणि औषधी वापराचा विचार आणि संशोधन म्हणजेच अनुसंधान करणं हे प्रकल्पाचं उद्दिष्ट ठरलं.